गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे। पेठ भागात डीजेच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप करण्यात येतोय। गणेशोत्सवाच्या नावाखाली बदलत चाललेली ही संस्कृती अत्यंत भयानक असल्याची भूमिका विद्यानंद बापट यांनी मांडली आहे। विशेष म्हणजे आपला विरोध केवळ डीजेला नाहीये तर ढोल ताशांच्या मोठ्या आवाजालाही असल्याचं बापट यांनी स्पष्ट केलंय। डीजे आणि ढोल ताशा ही आपली पारंपरिक प्रथा नसल्याचा दावा करत गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याची मागणी त्यांनी पुणे महापालिकेच्या गणेश मंडळाच्या बैठकीत केली आणि त्यावरून मोठा गदारोळही झालाय। याच पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी। पुण्यातील गणेशोत्सव हा जगात सुप्रसिद्ध आहे। अनेक भाविक जे आहेत ते देशातूनच नाही तर जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून हा गणेशोत्सव पाहण्यासाठी पुण्यात दाखल होतात। पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा जर पाहिली तर ती फार मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी 100 ते 150 वर्ष जुनी ही संपूर्ण परंपरा असल्याचं पाहायला मिळतं। आता कालांतरानुसार जे आहे कालखंडानुसार ती परंपरा जी आहे ती बदलत गेली। त्यात अनेक जे आहेत त्या बदल जे आहेत ते घडत गेले आणि आता ही संस्कृती जी आहे ती डीजे आणि मोठमोठ्या जास्त वेळ चालणाऱ्या मिरवणुका यासाठी नेहमी चर्चेत राहते। ही गणेशोत्सव जे आहे हा गणेशोत्सव तो पुन्हा एकदा चर्चेत आला। याचं कारण जे आहे ते या गणेशोत्सवापूर्वी जी चर्चा सध्या पुण्यामध्ये सुरू आहे ती डीजे मुक्तीची। अर्थात प्लाझ्मा आणि इतर गोष्टींवर जे आहे ती बंदी असणार आहे या गणेशोत्सवात असं मंडळांनीच मान्य केले। मात्र अजूनही डीजे विषयी जे आहे ते ठोस कोणतीही धोरण जी आहे ती समोर आली नाही आणि या डीजेला जो आहे तो आता विरोध होताना पाहायला मिळतोय। या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत बापट आहेत की जे यांनी आवाज जो आहे तो या संदर्भात उपस्थित केला। विद्यानंद बापट जे आहेत ते सध्या आपल्या सोबत आहेत। खर तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये महानगरपालिकेची बैठक आहे आणि त्या संपूर्ण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बसून तुम्ही डीजेला जो आहे तो विरोध करताय आणि सगळेजण जे आहेत ते अक्षरशः तुमच्या जवळ येऊन तुमच्यावर जे आहे ती मोठ्या आवाजात तुमच्याशी चर्चा करतायत। नेमका काय संपूर्ण प्रकार आहे आणि तुमचा का विरोध आहे? गेल्या सोमवारी म्हणजे 24 ऑगस्ट रोजी महापालिकेमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठक आहे आणि त्यासाठी आपण सजग नागरिकांनी जायचंय असं मला एका माझ्या सहकारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून कळलं। पण ते जस्ट अर्धा तास अगोदर कळलं, 2:30 वाजता आणि 3 वाजता बैठक होती। तर मी माझ्या काही समविचारींना कळवलं पण ऐनवेळी कळवल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि मग मी तिथे गेलो होतो आणि ते सहकारी सामाजिक कार्यकर्ते जे तेही आले होते आणि नंतर काही काळांनी ती बैठक सुरू झाली आणि सुरुवातीलाच ते सूत्रसंचालकांनी सांगितलं की ज्या नागरिकांचे आगामी उत्सवातल्या ध्वनी प्रदूषणाबद्दल आक्षेप असतील ते त्यांनी अगोदर मांडावे। तर मी एकट्यानेच हात वर केला। त्यानंतर त्यांनी मला माईक दिला आणि मी हे म्हणणं स्पष्टपणे मांडलं की उत्सव हे सार्वजनिकरित्या साजरे केले जात आहेत, याचं भान उत्सव साजरे करणाऱ्यांना असलं पाहिजे। ते वैयक्तिक पातळीवर केले जात नाहीये। सार्वजनिकरित्या ते साजरे करण्याच्या सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावले जातात, ज्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं, आजूबाजूच्या नागरिकांना फक्त त्रास होतो। त्यानंतर उत्सवाचे मंडप रस्त्यावर अतिक्रमण करून बांधले जातात, त्यामुळे रहदारीचा अडथळा होतो आणि उत्सवाच्या मिरवणुका या रहदारीसाठी बांधल्या रस्त्यांवरून काढल्या जातात, त्यामुळे रहदारीचा अडथळा होतो। तर या 3 गोष्टी होणार नाहीत याची खबरदारी घेऊन त्यांनी उत्सव साजरे करावेत। तर हे म्हणणं मी मांडलं। पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।